तर आपण आज रिसोड मालेगाव मतदारसंघामधील जे रिसोड तालुक्यातील गाव आहे निजामपूर येथे आज आलेला आहोत। येथे जे होणारी सार्वत्रिक निवडणूक आहे त्या उद्देशाने आपण इथे आलेलो। तर निजामपूर गावामध्ये काही नागरिक आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत होणाऱ्या निवडणुकीबद्दल। त्यामध्ये आपण त्यासोबत आहे नाव सांगा। बबनरावजी तुकारामजी मोरे, सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष वाशिम जिल्हा। तर बबनरावजी मोरे, आपल्याला या मतदारसंघामध्ये कोणता आमदार व्हावासा वाटतो? मला या मतदारसंघामध्ये बदल हवा आहे, कारण जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही। या मतदारसंघामध्ये आज आपल्या खासदार, माजी खासदार तथा सध्या विधानसभेवर असलेल्या आमदार भावनाताई सुद्धा आहेत आणि यात आमच्याच गावचे रिसोडचे भावनाताई असून अनंतराव देशमुख सुद्धा आहेत। या दोघांमधून मला तरी वाटते यावेळेस परिवर्तन घडणार आहे आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांची वर्णी लागण्याची शक्यता आम्हाला दिसून येत आहे। तुम्हाला सुद्धा वाटते की बा माजी खासदार आणि माजी मंत्री अनंतराव देशमुख हे सुद्धा होते आमदार वर्ष तुम्हाला सुद्धा 100% वाटते, पण कसं मतदारावर आहे ते। तर वाढती बेरोजगारी बघितली तर तुम्हाला काय वाटते की बा इथे कोणता आमदार हवा? इथं आपल्या मालेगाव मतदारसंघात किंवा जी सार्वत्रिक निवडणूक होत आहे तिथं कोणाची सरकार यायला पाहिजे? आता लोक सरकार आम्ही निवडून येऊन त्यांना काही एमआयडीसीया रोजगाराबद्दल काहीच विचार केला नाही, त्यांना फक्त स्वतःपुरता विचार केला। त्याच्यामुळं आम्हाला तरी वाटतं की भाऊ या बारीनं भाऊ साहेबांचे सरकार यायला पाहिजे, अनंतराव देशमुख यांचे सरकार यायला। बाबर साहेब, असं तुम्हाला काय वाटते की बा या मतदारसंघामध्ये आता कोणते आमदार तुम्हाला वाटते? तुम्हाला परिवर्तनाची लाट आहे? तर आता समजा बेरोजगारीचा विषय घेतला, बेरोजगारी वाढती बेरोजगारी हे बेरोजगार आज पगार बेरोजगार तर आतापर्यंत जे आमदार 25 टर्म गाजवलेले आहेत त्यांनी, आम्ही यांनी आपल्या गावामध्ये किंवा मतदारसंघामध्ये विकास कामं केली अगदी चालू समस्या। तर तुम्ही याला पीक नैसर्गिक आपत्तीचे पैसे हे सर्व मिळालेले तुम्हाला कॅमेरामॅन सोबत रामकिशन पवार, महाराष्ट्र मीडिया आपल्या